नमस्कार. रवीना लोमटे रेसिपीमध्ये परत एकदा आपलं स्वागत. मी आज मस्त अशी चवदार मटकी आणि वाटाण्याची भाजी करणार आहे. तर चला मग आपण भाजी करायला सुरुवात करूया. आपण कढईत छान असं तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्यात मोहरी टाकू. आता आपण अद्रक, लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊ. ही कांद्याची पेस्ट आणि त्यातच आपण हे काळं तिखट, थोडासा गरम मसाला. आपण काळं तिखट घरचं आहे त्याच्यामुळं गरम मसाला कमी टाकलेला आहे. हे सगळं छान परतून घेऊ. छान तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि आपण मटकी आणि वाटाण्याची थोडी भरट केली ती पण टाकून घेऊ आणि हे पण आपण छान परतून घेऊ. आपलं हे वाटण सगळं छान परतून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये वाटाणे टाकू आणि वाटाणे थोडे छान असे परतून घेऊ. तेलामध्ये वाटाणे आपण छान परतून घेत आहोत. आता याच्यामध्ये ही मटकी पण टाकून घेऊ. पहा किती मस्त दिसायली. हिरवे वाटाणे, पांढरी मटकी, एकदम मस्त असं कलरफुल. याला एक आपण वाफ देऊ. आपण याच्यामध्ये आणखीन थोडंसं मीठ टाकून घेऊ. थोडंसं कूट टाकू आपण. आता हे सगळं छान हलवून घेऊ. आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी जास्त नाही टाकायचं. आणखीन थोडंसं पाणी टाकू. आपल्याला ही भाजी थोडीशी घट्टच करायची. किती छान दिसायली. आता आपण याला थोडंसं झाकून शिजू देऊ. आपली आता भाजी काढून पाहू आपण शिजली का ते. आहा हा मस्त वासायलेला आहे. आपली भाजी शिजलेली आहे. पहा किती छान दिसायली. आपण आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्तही करू शकता. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ भाजी. आपली हिरवे वाटाणा आणि मटकीची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी चवीला एकदम मस्त लागते. दिसायला तर छानच आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.